सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार आणि जय सेवा। आज आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोया कृषी कुंभ 2026 निमित्ताने आपल्याकडे एक कंपनी आलेली आहे, ज्याचं नाव आहे बाबुलाई शेतकरी उत्पादक कंपनी, तहसील भामरागड, डिस गडचिरोली। एवढ्या दुर्गम भागातली ही कंपनी आणि तिथे उभे राहून हे लोक व्यवसाय करून आले आणि व्यवसाय करणे म्हणजे साधा व्यवसाय नसून त्यांनी कंपनीची फॉर्मेशन करून ऑर्गॅनिक तांदूळ श्री 101 आणि गांडूळ खत तसेच दशपर्णी निंबोळी अर्चे उत्पादन घेऊन ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचतात। नैसर्गिक शेतीला ज्या निमित्ताने गव्हर्नमेंट महाराष्ट्र सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देते, त्याच प्रकारे त्या पावलावरती आपले बाबुलाई शेतकरी उत्पादक कंपनीचे लोक पायावर पाय ठेवत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नैसर्गिक शेतीकडे कशा शेतकऱ्यांना वळता येईल, त्याबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया। सर, तुमची ओळख करून द्या। माझं नाव रमेश माटा म्हणावे, भामरागड तालुका, जिल्हा गडचिरोली। आमची बाबुलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये मी CEO म्हणून काम करतो। तर ह्या स्थापना झाली 17 फेब्रुवारी 2023ला, 1 वर्ष होत आहे APOला। तर हे पहिलं भामरागड तालुक्यात शेतकऱ्यांना APO म्हणजे काय ते सुद्धा माहीत नव्हतं आम्हाला। आता त्यांना 1 वर्ष होत आहे की आम्ही त्यांना जे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे फायदे काय आहे याच्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन, त्यांच्या घरापर्यंत जाऊन आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं। आत्तापर्यंत आमच्याकडे 750 शेतकरी जुडलेले आहेत आमच्या कंपनीला। त्यांना आम्ही बियाणं आणि सेंद्रिय खतं आणि दशपर्णी अर्कासारखे त्यांना पुरवठा करतो आणि त्यांना दशपर्णी अर्क काय आणि गांडूळ खत कसं बनवलं जातं ते पण आम्ही त्यांना मार्गदर्शन केलं जातं। म्हणजे आपण सराकडून समजून घेतलं आहे, त्यांनी आतापर्यंत फार्मर प्रोड्युसर कंपनी काय असते, दशपर्णी काय असतो आणि त्यानंतर गांडूळ खत काय असतो हे त्यांनी कधी पाहिलेलं नव्हते। पण सरांनी आपल्या कंपनीच्या मार्फत गांडूळ खत, त्याच्यानंतर दशपर्णी त्यानंतर तांदूळ कशा प्रकारे नैसर्गिकरित्या आपण पिकून आपला आरोग्य आणि आपला पैसा वाचू शकतो याबद्दल त्यांनी विस्तृत त्यांच्या शेतकऱ्यांना त्यांना सांगितलेलं आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्याकडे धानाची आणि तांदळाची कोणती व्हेरायटी आहे, कोणती व्हेरायटी सर आपल्याजवळ? आता सध्या इथं स्टॉलला लागलेलं आहे श्री 101 आणि आमच्याकडे रूपम, जय श्रीराम हे झाले बारीक व्हेरायटीमध्ये। आणि दुसरी जो टोकडा आहे तो MTU 1001, 1010 आणि बाकी काही को 51 वगैरे आम्ही त्यांना वापरायला दिलेलं आहे आता या सत्रामध्ये। आपण यामध्ये केमिकलचा काही यूज करतो का, की सगळे नैसर्गिक करतो, निंबोडी अर्क म्हणा किंवा दशपर्णी म्हणा हेच वापरतो, की आपण काही प्रमाणात केमिकलचे उपयोग करतो? आता 25% काही सेंद्रिय शेतीकडे करत आहेत, आता निम्मे लोक आणि अर्धे लोक रासायनिक शेती करतात। आधी त्यांना पहिल्यापासून ते रासायनिकमध्ये घुसलेले होते ना, त्यांना सेंद्रिय शेती माहिती नव्हतं। आता तर त्यांना आम्ही जेव्हा स्टार्ट केलं त्यांना सांगायला, तेव्हापासून काही लोकांनी गांडूळ खत वगैरे, दशपर्णी अर्क आणि निंबोडी अर्क वगैरे वापरतात। तर तुम्ही या तुमच्या बाबुलाई शेतकरी उत्पादक कंपनीमधून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल की त्यांनी समोर गांडूळ खत, दशपर्णी अर्क किंवा ऑर्गॅनिक राईस म्हणा किंवा ऑर्गॅनिक जैविक तांदूळचा उत्पादन करून व्यवसाय केल्याबद्दल याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की रासायनिक शेती सोडून सेंद्रिय शेतीकडे वळा, कारण की येणाऱ्या काळामध्ये रासायनिकमधून अनेक काय बिमाऱ्या होतात। सेंद्रिय जो आहे तो कुठल्याही जमिनीला किंवा आरोग्याला साईड इफेक्ट होणार नाही, आम्ही हेच संदेश त्यांना देऊ। खूप खूप धन्यवाद आपलं। मी सरांना विचारू शकेन की एवढ्या दुर्गम भागामध्ये, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे माहिती आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिदुर्गम भाग आहे जो भामरागड, त्या भामरागडसारख्या विभागामध्ये सरांच्या पुढाकाराने एवढी चांगली कंपनी सुरू आहे आणि सोबतच हे एवढे प्रोडक्ट सुरू आहे, तर सर थोडक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आपण काय सल्ला द्याल? नमस्कार, मी डॉक्टर अभिजित कापगते, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक म्हणून मी भामरागड येथे कार्यरत आहे। आपल्या इथं भामरागड तालुक्यामध्ये पहिले एकही शेतकरी उत्पादक कंपनी नव्हती, परंतु केंद्र शासनाच्या 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना व प्रसार या योजनेअंतर्गत 2 शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना झालेली आहे। त्याच्यातली एक कंपनी ही बाबुलाई फार्मर प्रोड्युसर कंपनी एक आहे आणि एक दुसरी भामरागड शेतकरी उत्पादक कंपनी ही दुसरी कंपनी आहे। त्याच्यातली हे जी बाबुलाई फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यांनी आपला इथं सेंद्रिय पद्धतीने त्यांनी जे विक्रीसाठी उत्पादन त्यांनी इथं आणलेलं आहे, तांदूळ आणि काही त्यांचे गांडूळ खत, काही दशपर्णी अर्क वगैरे इथं त्यांनी विक्रीसाठी आणलेले आहे। तर ह्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं आपण त्यांना त्यांचे जे उत्पादन आहे त्याच्या प्रचार प्रसिद्धीसाठी म्हणून त्यांना एक चांगली संधी इथं उपलब्ध करून दिलेली आहे।
आणि दुसरं एक म्हणणं आहे की बा आपण या जे फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केलेली आहे त्या निमित्ताने म्हणजे कसं की लोकांना शेतकऱ्यांना संघटित करणे आणि ते जी शेती करतात ती एक सामूहिक पद्धतीने त्यांनी शेती करावी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे हा आपला एक उद्देश असतो. तसेच आपल्या शासनाच्या विविध ज्या योजना आहेत जे शेतकरी गटांसाठी असतात किंवा काही उत्पादक कंपन्यांसाठी असतात तर त्यांचा लाभ त्यांना मिळवून देणे आणि त्यांनी एक प्रकारे सामुदायिक पद्धतीने शेती करून स्वतःचा विकास करून घेणे हा मुख्य उद्देश आहे. आणि आपले बाबुलाई FPO ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं भामरागडमध्ये काम करत आहे. त्यांचं जवळपास 350-400पेक्षा जास्त सदस्य झालेले आहेत. 750 सदस्य झालेले आहेत त्यांचे आणि ते खूप छान पद्धतीनं काम करत आहे. त्यांचा एक ऑफिसही आहे ताडगावला आणि ते खूप चांगल्या पद्धतीनं करत आहे. आणि त्यांनी म्हणजे ज्या ह्या 1-2 वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे ही खूप चांगली केलेली आहे. त्यांचे मी एक आभार मानतो की त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी ह्या 2 वर्षात खूप चांगली प्रगती केलेली आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आपण जो मार्गदर्शन केलं आहे तो खेड्यापाड्यातील आणि गावागावातल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. सर आपली ओळख करून द्या आणि आपण काय संदेश देऊ शकाल तेवढं. नमस्कार, मी वैभव ठाकरे, सहाय्यक कृषी अधिकारी भामरागड. आपल्या भामरागड हा अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. पण भामरागडची एक ओळख अशी आहे की भामरागडमध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती भरपूर प्रमाणात आहे. याचा आपण जास्तीत जास्त वापर करून जे नैसर्गिक शेती आहे आणि सेंद्रिय आहे आणि रासायनिक घटकांचा कमीत कमी वापर करून आपण सेंद्रिय शेतीचा खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. एवढंच मी बोलू इच्छितो. खूप खूप धन्यवाद सर. आज आपण पाहिलं आहे की भामरागडसारख्या अतिदुर्गम भागात बाबुलाई फार्मर प्रोड्युसर कंपनीची जी वाटचाल सुरू आहे त्या वाटचालीसाठी आपण आपल्या चॅनलकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि आपण इथंच त्यांची मुलाखत घेऊन आपण 2 शब्द समाप्त करतो. नमस्कार.